नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे की आज जो पेपर झालेला आहे 16 ऑगस्ट 2023 रोजी कृषी विभाग जो पेपर झालेला आहे शिफ्ट 1चा, तर त्याच्यामध्ये ॲनालिसिस घेऊन आलेलो. तर पहिल्यांदा तर सगळ्यात पहिले मी या विद्यार्थ्याचं म्हणजे आभार मानू इच्छितो की ज्यांनी काय केलं की मला हे प्रश्न दिलेले आहेत. बघा हे प्रश्न काय आहेत, GST यांनी प्रश्न दिलेले आहेत. खूप चांगला हे करून ॲनालिसिस करून यांनी प्रश्न दिलेले आहे. पहिला प्रश्न आहे की यांनी सहकार विभाग हा शिफ्ट इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यांचं नाव चिकू आहे. आता @चिकू दिलं आहे, नाव ॲक्च्युली वेगळं असू शकतं, पण यांचं मी आभार मानतो. तर पहिला होता की अंत्योदय मिशन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा प्रश्न होता. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी होती. तर याच्यामध्ये जर बघितलं विराज शिंदे यांनी स्थापना केली होती. तर असं यांनी काय म्हणतात की याचा ऑप्शन नव्हता असं म्हणतात. तर बाकीचे ऑप्शन होते नारायण गुरु, रामास्वामी नायर होते आणि महात्मा फुले असे ऑप्शन होते. त्याच्यानंतर संघटन से समृद्धी कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च केली असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर कर्वे समिती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की यंग हिल्टन कमिशननुसार RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली. 1935 ऑप्शन नव्हता, 1926 ऑप्शन होता असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर पाचवा प्रश्न होता की 6वा असेल हा, कृष्णा नदीच्या उपनद्या दिल्या होत्या, कोणती नाही असा प्रश्न होता. प्राणहिता नदी त्याचं उत्तर होतं. ओके, त्यांनी उत्तरही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नॅशनल गेम 2023मध्ये सर्वाधिक रौप्य पदक कोणत्या राज्याने जिंकली असा प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमेरिकल रिपोर्ट 2023 कोणी जाहीर केले. उत्तरही सांगितलेलं आहे त्यांनी विवेक देवरॉय. आणि त्याच्यानंतर प्रश्न होता की अवध संस्थान ब्रिटिश साम्राज्यामध्ये कोणत्या वर्षी विलीन झाले. तर 1856. यांनी सगळ्या गोष्टीचे उत्तर सांगून म्हणजे प्रश्न आणि उत्तर सगळं सांगितलेलं आहे. तर यांचं मी काय करतो की मनापासून आभार मानतो. आता काय करूयात की माझ्याकडे बाकीचे जे प्रश्न आहेत तर त्याच्यानुसार काय करूयात की मी तुम्हाला काही उत्तरं सांगेल याच्यात. तर बघा मराठीच्या बाबत जर बघितलं तुम्ही तर मराठीमध्ये एकवचन होते, अनेकवचन याचे 2-3 प्रश्न होते. नामाबद्दल 2 प्रश्न होते म्हणतायत. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीचे 2-3 प्रश्न होते. त्याच्यानंतर मनी आणि वाक्यप्रचारावरती विचारलेले नाही आहेत. एक प्रश्न होता मनीवरती ॲक्च्युली. त्याच्यानंतर जर बघितलं तर उत्तरावरील प्रश्न होते मराठीचे 3, काळावरती प्रश्न 2 होते आणि प्रयोगावरती 1 प्रश्न होता. त्याच्यानंतर बघितलं तर कृतज्ञवरती एक काय होता की विरुद्धार्थी शब्द विचारला होता याचा कृतज्ञचा. तर याचा जर विरुद्धार्थी शब्द तर कृतज्ञ होईल. ओके, ह्याचा कृतज्ञ होईल. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये जर बोलायचं झालं तर बघा सेंटेन्स अरेंजमेंटवरती 2-3 क्वेश्चन होते. करेक्ट स्पेलिंगवरती 4 प्रश्न होते. त्याच्यानंतर टेन्सेसवरती 4 ते 5 प्रश्न होते. पॅसेजवरती 4 प्रश्न होते. इडियम्स अँड फ्रेजेसवरती 2-3 प्रश्न होते. आर्टिकलवरती 5 ते 6 प्रश्न होते. तर अशा प्रकारे काय होतं की हे विभाजन होतं. आता हे रँडमली आहे असं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विचारलं होतं की गेजचं सिनॉनिम विचारलं होतं. तर गेजचं सिनॉनिम असू शकतो स्टेअर होऊ शकतो, गॉक असू शकतं, पियर असेल, गेप असेल, ग्लेअर असेल आणि ब्लिंक असू शकतो. त्याच्यानंतर ॲब्सॉल्टचं अँटोनिम विचारलं होतं. तर त्याचं ब्लेम होईल, कंडेम होईल, क्रिमिनेट होईल आणि पुनिश हे करणे. ॲब्सॉल्टचं मिनिंग होईल, हे होईल अँटोनिम होईल. ॲब्सॉल्टचं मिनिंग होईल की सोडून देणे असं टाईपचं, रिलीज करणे असं टाईपचं मिनिंग होतं याचं. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता प्रश्न बघा की सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये बुद्धिमत्तामध्ये जास्त काय नाही, सिटिंग अरेंजमेंट हे क्वेश्चन होतं, कोडिंग डिकोडिंगवरती होते, वेन डायग्रामवरती आणि बॉड मासवरती क्वेश्चन होते. त्याच्यानंतर आता कृष्णा नदीच्या उपनद्याबद्दलचा जो क्वेश्चन आहे त्याचा थोडं डिटेलमध्ये ॲनालिसिस करेल मी. तर हे जी नदी आहे ती महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशात जे आहे त्याच्या सिंचनाचा प्रमुख स्रोत आहे. त्याच्या जर लेफ्ट बँक जर बघितल्या नद्या, उपनद्या जर बघितल्या तर भीमा आहे, दिंडी आहे, पेदुवडू आहे, मूसी आहे, पालेरू आहे आणि मुनेरू आहे. त्याच्यानंतर उजव्या तीरावरच्या नद्या आहे कुडळी, जिला निरंजना म्हणतात, वेण्णा आहे, कोयना आहे, पंचगंगा आहे, दूधगंगा आहे आणि घटप्रभा आहे, मलप्रभा आणि तुंगभद्रा. तर कोणती नदी उपनदीने असं विचारलं होतं तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. त्याच्यानंतर जर बघितलं तर याच्यावरती कुठले कुठले डॅम आहेत तर बसवसागर डॅम, नागार्जुन सागर डॅम, श्रीशैलम धरण आहे आणि प्रकाशम बॅरेज हे धरणं आहेत कृष्णा नदीवरती. उगम पावते महाबळेश्वर, इथून उगम पावते ही नदी. पुढचा प्रश्न की ख्वाजा मोहिद्दीन दर्गा कुठे आहे असं विचारलं होतं. कुठे किंवा याच्या रिलेटेड एक प्रश्न होता.
तर सगळी इन्फॉर्मेशन सांगेल मी. पहिलं तर हा दर्गा जो आहे तो हुमायूँ आहे त्याच्या राजवटीत बांधला गेला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे कोण होते ॲक्च्युली, हे जे दर्गा आहे तो आहे अजमेर शरीफ म्हणजे राजस्थान इथे आहे. ख्वाजा मोहिउद्दीन चिश्ती हा दर्गा कुठे आहे, अजमेर शरीफ राजस्थान इथे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे कोण होते, तर हे 13व्या शतकातील सुफी संत आणि तत्त्वज्ञ होते. त्याच्यात ते ॲक्च्युली काय केलं की सुलतान इल्तुतमिश या काळात काय केलं की दिल्लीत आले होते. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते असणार आहे की हुमायूँच्या काळात बांधले गेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आय अकोमोडेशन पॉवर काय असते. तर आय अकोमोडेशन पॉवर म्हणजे जी डोळ्याची शक्ती असते, जेपर्यंत डोळा पाहू शकतो अशी जी शक्ती आहे जास्तीत जास्त आणि कमीत कमीपर्यंत, ही जी शक्ती आहे त्याला आय अकोमोडेशन पॉवर म्हणतात. याच्यावरती एक्झॅक्टली प्रश्न मला समजला नाही काय ती, पण मी तुम्हाला काय केलं की याची थोडी डेफिनेशन सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बॉक्साईटचे साठे महाराष्ट्रात कुठे मिळतात असं विचारलं होतं. तर त्याचं करेक्ट उत्तर सांगेल मी, त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरच जाऊन तुम्हाला करेक्ट आन्सर सांगेल. बघा ही वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट, डायरेक्टर ऑफ जिओलॉजी अँड मायनिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नागपूर इथं आहे हे. तर इथं इथं जर बघितलं तर वेगवेगळे हे सांगितलेलं महाराष्ट्रामध्ये काय काय भेटतं. तर कोळसा बघितला तर नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये भेटतं. लाईमस्टोन आहे तो चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर आणि नांदेडमध्ये. मँगनीजचे ओर जे आहे ते नागपूर आणि भंडारामध्ये भेटत आहेत. त्याच्यानंतर आयर्न ओर जे आहे ते गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, सिंधुदुर्गमध्ये भेटतील. कायनाटचे आहे ते आहेत भंडारामध्ये. त्याच्यानंतर ह्याचे टाईप्स आहे ते कोळशाचे बॉक्साईट बघा कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, ठाणे, सांगलीमध्ये भेटत आहेत. तर हे वेगवेगळे काय केले की टाईप दिलेत, क्रोमाईट, डोलाईट, सगळ्या याच्या कुठे कुठे भेटतं ना याची सगळ्या सांगितलेली माहिती आहे. तर तुम्ही ही ऑफिशियल माहिती आहे ती तुम्ही यूज करू शकता तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. RBIच्या बाबत हे होतं की RBI काय आहे, RBIचं कार्य कसं आहे असा प्रश्न होता. तर ॲक्च्युली यांनी प्रश्न वेगळा आहे. तो प्रश्न म्हणजे हिल्टन आयोगानुसार याची जी स्थापना आहे ती कधी करण्यात आली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की 1935 ऑप्शन नव्हता. तर ॲक्च्युली काय की RBIचा जो आहे इस्टॅब्लिशमेंट आहे ते 1934च्या कायद्यानुसार झालेली आहे. 1934च्या कायद्यानुसार झालं. 1926मध्ये काय की हिल्टन आयोगाची स्थापना झाली होती, त्याच्यानुसार त्याचं करेक्ट आन्सर 1926 आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इथं प्रश्न बघू शकता तुम्ही. ओके. यंग हिल्टन कमिशननुसार RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. 1935 ऑप्शन नव्हता, 1926 ऑप्शन होता असं म्हणणं आहे त्यांचं. याचं उत्तर तुम्हाला मी काय करेल की RBIच्या याच्यानुसार देईल मी. RBIच्या इथं जर तुम्ही बघाल की RBIच्या हिस्ट्रीमध्ये RBIच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये दिलेलं आहे की 1926मध्ये काय झालं होतं की रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी, हिल्टन यंग कमिशन म्हणतात त्याला, रेकमेंड द इस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल बँक टू बी कॉल्ड ॲज RBI. म्हणजे काय केलं 1926मध्ये त्यांनी काय केलं, रेकमेंडेशन केलं की भारतामध्ये एक सेपरेट सेंट्रल बँक असली पाहिजे ज्याचं नाव RBI असेल. त्याच्यानंतर बघितलं तर 1931मध्ये काय झालं होतं की इंडियन सेंट्रल बँकिंग एन्क्वायरी कमिटी रिवाइव्स द इश्यू ऑफ द इस्टॅब्लिशमेंट ऑफ RBI ऑफ इंडिया ॲज सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडियापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करायचा. त्याच्यानंतर बघितलं की RBIचा ॲक्ट जो आहे 1934 नुसार काय केलं होतं की स्टॅच्युटरी बेसिस ऑन विच बँक इज इस्टॅब्लिश, जे की 1 एप्रिल 1935 रोजी इस्टॅब्लिश झालेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे मी तुम्हाला. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. PMKVY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. तर याच्या संदर्भात एक प्रश्न होता, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं असतं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं असं प्रश्न होता. तर याच्यामध्ये जर बघितलं तर प्रधानमंत्री आवास योजना जी आहे त्याची जी स्थापना आहे ती 25 जून 2015ला झालेली आहे स्थापना, म्हणजे सुरू झालेली आहे योजना. त्याच्यामध्ये 2024पर्यंत 2.95 कोटी लोकांना पक्की घरं देण्याचं उद्दिष्ट आहे. आणि ही जी आहे PMKVY म्हणलं असेल मी, PMAYच्या बाबत जर बघितलं तर नॉर्मल भागामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं जे कॉन्ट्रीब्युशन राहील ते 60:40% राहणार आहे, 60:40 मध्ये राहील. आणि जे डोंगराळ भाग राहील त्याच्यात 90:10% राहणार आहे हे कॉन्ट्रीब्युशन. हे हरदीप सिंग पुरी हे काय करतात की याचे मिनिस्टर येतात, या योजनेअंतर्गत जे हे मिनिस्ट्री येते त्याचे येतात. त्याच्यानंतर डिप्रेस क्लास मिशनबद्दल एक प्रश्न होता की डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कधी होती. त्याच्यामध्ये एक विशेष म्हणजे काय की विठ्ठल रामजी शिंदे यांचं नाव नव्हतं असं म्हणणं आहे त्याचं.
बट 1906 त्यांनी स्थापना केली आहे. सगळ्या याच्यामध्ये हेच आहे. आय डोंट नो की याचं करेक्ट आन्सर काय असू शकतं ते. तर अशा प्रकारे मी काय केलं की जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.